नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज डबल कटोरी ब्लाउजचं कटिंग करूया। तर डबल कटोरी ब्लाउज कटिंग करताना ती कटोरी कशी वाढवायची, कुठल्या साईजला किती घ्यायचं, शोल्डर गळारुंदी मुंडा किती घ्यायचं, हे व्यवस्थित आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघत जा। काही प्रश्न असतील तर नक्की विचारत जा। तर बघा, आपला ब्लाउज किती साईजचा आहे त्यानुसार आपल्याला इथं शोल्डर गळारुंदी आणि मुंडा टाकायचा आहे। तर डबल कटोरी ब्लाउज कट करताना कशा पद्धतीने एकदम परफेक्ट ब्लाउज तयार करायचा ते मी तुम्हाला इथं एकदम व्यवस्थित आणि सहज सांगणार आहे। सुरुवातीला तुमच्या ब्लाउजची तयार उंची जेवढी आहे तेवढी घ्या। पण इथं आज 34 साईजसाठी कटिंग करूयात। तर तयार उंची 13 आहे, 1 इंच मार्जिन 14 इंच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला डबल कटोरीचं कटिंग आहे, त्यामुळे इथं गळारुंदी शोल्डर मुंडा आपण घ्यायचा आहे। तर गळारुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे, शोल्डर आपण 3 इंच घेणार आहोत। 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे। समोरील गळा 34 साईजचा ब्लाउज आहे आपला। समोरील गळा आपला 6 इंच आहे, मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 6.5 इंच। त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी आपण 2.5 इंच घेतली, इथंही 2.5 इंचाला मार्किंग करून हे आपण चौकोन तयार करायचा आहे। गळारुंदीचा बॉक्स तयार केलेला आहे आपण। गळारुंदीचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आता आपल्याला इथं समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, समोरच्या गळ्याचा। त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। 34 साईजचा ब्लाउज आहे, मुंडा आपला 6 इंच आहे। इथंही आपण बरोबर आपलं शोल्डर किती घेणार, 3 इंच। 3 इंचाची लाईन सरळ करून घ्यायची आहे। इथेही 3 इंच मुंडा घेतला, सॉरी शोल्डर घेतलं। इथंही आपण 3 इंच घेतलेला आहे। गळारुंदी आपली जिथं एवढी 2.5 इंच, इथंही आपण 2.5 इंचच घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही माप घ्यायचं आहे, म्हणजे माप आपलं कसं होणार आहे, चुकणार नाही। अशा पद्धतीनं तुम्ही माप घेत जा। त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि मार्जिन टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच, 1.5 इंच मार्जिन। ही पट्टीनं मार्किंग करा। त्याच्यानंतर खालच्याही बाजूला तेच माप टाकून घ्या, 8.5 आणि 1.5 इंच हे आपण मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे। क्रॉस पट्टी घ्यायच्या अगोदर मुंडे घेऊयात। मुंडेचे आकार, पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरील मुंडा 1 इंचाचा हे आपल्या साईडला करून घेऊ। मुंड्याला आपल्याला असा व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे। व्यवस्थित असे मुंड्याचे आकार आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला क्रॉस पट्टी टाकून घ्यायची आहे। क्रॉस पट्टी आपल्याला कितीची घ्यायची, फिटिंगच्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडच्याही साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि वरती अर्धा इंच घ्यायचं आहे। म्हणजे क्रॉस पट्टी आपण 3 आणि 2.5 घेतो, त्यामुळे 2.5 इंचाचा बॉक्स करायचा, वरी अर्धा इंच घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला आता इथं लाईन आहे ना सरळ, ह्यावरती 3 इंच घ्यायचं आहे आणि परत पेपर आपल्याकडे करून घेऊन कर्वमध्ये इथं क्रॉस पट्टीला असा आकार देऊन घ्या। ही झाली आपली क्रॉस पट्टी। मुंडा, शोल्डर, गळारुंदी सर्व मापे। आता आपल्याला छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन 8.5, 9 आणि 10 इंचाचा मध्ये काढायचा आहे। छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन आहे, याचा मध्ये काढायचा। इथं मध्यावरती एक मार्किंग केलेलं आहे। 2.5 इंचापासून 1 इंचच्या मुंड्यापासून 2.5 इंच घ्यायचं आहे। समोरील गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि हे पॉइंट आपण जॉईंट करून घेतलेले आहेत।
हे बघा असं ही आपण जॉईन केली. ही आपली मूळ कटोरी तयार झालेली आहे. आता ह्याच कटोरीपासून आपण डबल कटोरी कशी तयार करायची ते तुम्हाला इथं मी ह्याच्या पुढे सांगणार आहे. तर आता आपण सुरुवातीला हे कट करून घेऊयात. तर आपण सुरुवातीची कटिंग आपली सेम असते, त्याच्या पुढे आपल्याला बदल करायचे असतात. त्यामुळं आपण डबल कटोरी कशी तयार करायची ते पण आपण इथं बघूयात. समोरचा गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि पाठीमागचा गळा इथपर्यंत कट करायचा आहे. ज्या पुढे तुमचा समोरचा गळा आणि दोन्ही कट केला ना लक्षात येईल व्यवस्थित. त्याच्यानंतर आता दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घेऊ आणि मग आपण डबल कटोरी कशी तयार करायची. हा पार्ट साईडला ठेवून क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता मुंडा आहे 1 इंचाचा तो पण कट करायचा. ठीक आहे. मुंडा कट केल्यानंतर कटोरी सेपरेट करून घ्यायची आपण. हे साईडला ठेवू आपण. पाठीमागचा भाग तयार करू आणि मग कटोरी काढून घेऊ. आता पाठीमागचा तुमचा जेवढा गळा आहे तेवढा घ्या. तयार आहे आपला 9. अर्धा इंच मार्जिन 9.5. इथंही गळारून द्या 2.5 इंच. हवा तो आकार द्या. गोल हवा असेल तर गोल, चौकोनी हवा असेल तर. आता आपला समोरचा पार्ट झालेला आहे. पाठीमागचा पार्ट क्रॉसपट्टी तयार आहे. आता ही मूळ कटोरी तयार आहे. मूळ कटोरीपासून आपण डबल कटोरी कशी करायची ते बघूयात. आता बघा सुरुवातीला जसं आहे तसं मार्किंग करून घ्या. म्हणजे जशी आपली कटोरी आहे ना अगोदरची जी मूळ तयार झालेली तिला मार्किंग करून घ्या. कधीही आपण सुरुवातीला कटोरी वाढवताना ही मूळ कटोरी आहे ती मार्किंग करून घ्यायची. ही कटोरी मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपण इकडच्या साईडला जे साईजनुसार घेतो ना आपण ते घ्यायचं आहे. म्हणजे 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 1.25 इंच इकडं घ्या, 1.25 इंच इकडं घ्या आणि समोरच्या गळ्यापासून आपल्याला हे असंच मार्किंग करायचं आहे. इथं काही न घेता हे असं दोन्ही साईडला घेतलेलं आहे 1.25 इंच 1.25 इंच. त्याच्यानंतर आपल्याला हे अंतर आहे ना आता मध्ये काढायचं. किती असेल तुमचं जितकं असेल तितकं. 7.25 आहे, 7.25चा मध्ये काढायचा. डबल फुल टेप करायचा, मध्ये काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा मध्ये झाला. मध्ये जिथं काढलं तिथं वरती आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. वरती कटोरीच्या मध्ये भागी वरती असं 1.5 इंच घ्या. परत जिथं 1.5 इंच घेतलं आहे तिथूनच खाली टेप धरून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं, 3.5 इंच घ्यायचं आहे. सुरुवातीला काय केलं, वरती 1.5 इंच घेतलं. वरती जिथून टेप धरलेला आहे 1.5 इंचाला तिथूनच खाली बरोबर 3.5 इंचाला मार्किंग केलं. आता परत एकदा सांगते कसं वाढवलं. इकडल्या साईडला 1.25 इंच घेतलं, इकडल्या साईडला पण 1.25 इंच घेतलेलं आहे. इकडचं मार्किंग केलेलं आहे. इथं आपण शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे आणि वाढवत आपण ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे. हे बघा असं जसं आपण नॉर्मल कटोरी वाढवतो ना तसंच वाढवायचं आहे. वरची बाजू वरती आपण काय घेतलं 1.5 इंच घेतलं, गोलाकारमध्ये जोडलं, इकडचं झालेलं आहे. आता काय केलं, परत हा जो पार्ट आलेला आहे खालचा ह्या पार्टचा मध्ये काढला तिथं वरती 1.5 इंच घेतलं. परत वरतून खाली बरोबर 3.5 इंच घेतलेलं आहे. म्हणजे वरपासून खालीपर्यंत 3.5 इंच घेतलं. आता इकडच्या साईडला आपल्याला बरोबर 1.25 इंच घ्यायचं आहे खाली आणि इकडच्या साईडला बरोबर 1.25 इंच घ्यायचं आहे खाली. हे असं. ठीक आहे. आता इकडचा आपला गोल राऊंड आहे ना त्यामुळं हे आपण थोडंसं असं गोल राऊंड घ्यायचं आहे. म्हणजे कसं होणार, आकार गोल आपला व्यवस्थित येईल. हे असं गोलमध्ये जोडलं आणि हे पॉईंट आहेत ते आपल्याला पट्टीनं जोडून घेतले तरी चालेल किंवा असे गोलाकार हाताने दिला तरी पण चालतो. हे असं ही खालची बाजू झालेली आहे आपली.
हे जोडून घेतलेलं आहे आपण, बरोबर. आता काय करायचं आहे, आपण खाली जे 1.25 इंच घेतलं इथून वरती 2.5 इंचाला मार्किंग करायचे. परत इकडच्या बाजूला हे सेम 2.5 इंचाला मार्किंग करायचे. कुठून 2.5 इंचाला मार्किंग केलं आपण, खालून केलेलं आहे. खालती जे आपण इथून खाली 1.25 इंच घेतलं दोन्ही बाजूला, तिथून दोन्हीकडं आपण 2.5 इंच घेतलेला आहे. आता बघा, आकार कटोरीला देताना डबल कटोरीला हे 2.5 इंचाचा पॉईंट वरती सोडायचा. हा जो आपला सुरुवातीला 1.25 इंच दोन्ही बाजूला वाढवून घेतला ना, तिथून आपल्याला बघा कसं वाढवायचं आहे. गोल आकार देत इथं यायचं आणि इकडे यायचं आहे. कुठं आलो आपण, सुरुवातीला कसं केलं, हे वरती जे आपलं 1.25 इंच दोन्ही साईडला वाढवून घेतलेलं अंतर होतं ना, त्या दोन्ही ह्या 1.25 इंचाच्या पॉईंटला द्यायचं. ह्यात वरती आपण मध्यभागी 1.5 इंच घेतला ना, तिथून इकडं जे 1.25 इंच आहे तिथपर्यंत गोल आकार द्यायचा. हा झाला पार्ट खालचा. डबल कटोरी म्हणजे एक पार्ट झाला. आता दुसरा पार्ट, हे 2.5 इंच घेतलेलं, हे 2.5 इंच, हे 2.5 इंचापासून आपल्याला 1.5 इंचापर्यंत यायचं. परत ह्या 1.5 इंचापासून इकडच्या 2.5 इंचाच्या पॉईंटला यायचं. अशी डबल कटोरी झाली. वरचा भाग वरच्या साईडला झाला, खालचा भाग खालच्या साईडला झाला. तर अशा पद्धतीने बघा आपली डबल कटोरी तयार आहे. कुठल्याही साईजची कटोरी ह्याच पद्धतीनं वाढवायची असते. फक्त साईडला जे अंतर वाढवायचं आहे 1 इंच, 1.25 इंच किंवा 1.5 इंच, ह्यामध्ये बदल असतो. एक बाकीचे जे माप आहे त्यामध्ये बिलकुल बदल करायचा नाही. जसं आहे तसंच तुम्हाला इथं कट करायचं आहे. अशा पद्धतीनं ही आपली डबल कटोरी 34 साईजच्या ब्लाऊजचं मार्किंग झालेलं आहे. आता हे आपण जसं मार्किंग आहे तसं सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मार्किंग कट करायचं. आता आपल्याला खालचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि मग वरचा. खालचा पार्ट करताना जसं मार्किंग सुरुवातीला खालच्या बाजूला केलेलं तसंच कट करायचं. हे पहिलं मार्किंग. आता दुसरं कट करताना हे जे आहे आपल्याला दुसरा आकार दिला ते लागत नाही, ते कट करून टाकायचं आपण. हे बघा, ही आपली अशी डबल कटोरी तयार झालेली आहे. कोणत्याही साईजची कटोरी ह्याच पद्धतीने कट करा. इथं बघा मी तुम्हाला परफेक्ट अशी 34 साईजच्या ब्लाऊजची डबल कटोरी कसं कटिंग करतात ते सांगितलेलं आहे. भाई कटिंगच्या व्हिडिओची तुम्हाला लिंक मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलवरती आपल्या भरपूर असे व्हिडिओ आहेत. डबल कटोरीचे आहेत किंवा सिंपल कटोरीचे आहेत आणि भाई कटिंगचेही भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हे आपलं डबल कटोरी ब्लाऊज 34 साईजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.